मुंबईतल्या दहीहंडी उत्सवामध्ये 162 गोविंदा जखमी झालेले आहेत। यातल्या 115 जणांना उपचार करून सोडून देण्यात आलेले आहे। 47 गोविंदांवर वीएन देसाई रुग्णालय, सायन, नायर आणि केन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जखमींची संख्या कमी झाल्याचं दिसून येते। गेल्या वर्षी तब्बल 364 गोविंदा जखमी झालेले होते। कोर्टाच्या निर्णयामुळे यंदा अपघाताला आळा बसल्याचं दिसून येते। दहीहंडी फोडताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला आहे। उल्हासनगरमधली घटना आहे। सुजल गडापकर असं या गोविंदाचं नाव आहे। त्याला उपचारासाठी कल्याणमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। उल्हासनगर 24 तासांनी ही बातमी दाखवली आणि त्यानंतर शिवसेनेनं जखमी सुजल गडापकरच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे। ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडी उत्सवामध्ये न्यायालयाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जय जवान मित्रमंडळ आणि मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यांच्यासह एकूण 19 मंडळांविरोधात नियमांचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय। जय जवानच्या पथकानं 9 थर लावून सलामी दिली, तर आम्ही कोपरीकर या मंडळांना 8 थर लावले। यामध्ये सर्वात शेवटच्या थरात बालगोविंदांचा समावेश होता। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धाब्यावर बसवून दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या मनसेच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दहीहंडीचे आयोजक आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्याचं आव्हान दिलंय। मराठी संस्कृती जपण्यासाठी कोणतीही किंमत मोजणार असल्याचं जाधव यांनी सांगितलंय। दहीहंडी मंडळाची नाराजी ही स्वाभाविक आहे। त्यामध्ये काही ठराविक मंडळ चुकतात, मात्र अशा सणांचं व्यापारीकरण झाल्यानं काही कठोर निर्णय घ्यावे लागतात। मानवी मनोरंजन सरकारनं साहसी खेळ म्हणून जाहीर केलेलं आहे, त्याचा दहीहंडीशी संबंध जोडू नये अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे। चेंबूर नाका इथं मनसे नेते कर्ण दुनबळे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात तणाव निर्माण झाला होता। बालवीर व्यायामशाळेच्या गोविंद पथकानं 8 थर लावले। यावेळी तिथं आलेल्या पोलिसांनी गोविंदांना अडवलं आणि त्यामुळे वातावरण तंग झालं होतं। बेभान होऊन दहीहंडीसाठी गावभर फिरणाऱ्या गोविंदांच्या दादागिरीचा अनुभव डोंबिवलीमधल्या नागरिकांना आला। शहरभर नुसता धिंगाणा आणि गोंगाट घालत फिरणाऱ्या गोविंदा पथकातल्या युवकांना रस्ता म्हणजे केवळ आपली जहागिरी असं वाटत होतं आणि याचा फटका केडीएमटीच्या बसेसमधल्या प्रवाशांनाही बसला। दहीहंडी म्हटलं की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतुकीची कोंडी हे ओघानं आलं। ज्या परिसरामध्ये दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो। मात्र दहीहंडीतल्या मानवी मनोरंजनाविषयी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यामुळे ठाण्याच्या पाचपाखाडी परिसर संघर्ष मंडळानं यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेतल्या भ्रष्टाचाराची हंडी भांडूपमध्ये फोडली। या निमित्तानं भाजप आणि शिवसेनेतला कलगीतुरा प्रकर्षानं दिसून आला। गेली 20 वर्ष पालिकेवर एकाच घराण्याची सत्ता असून पालिकेतल्या भ्रष्टाचाराला देखील हेच घराणं खतपाणी घालत असल्याचा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावला। मुंबईतल्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला। गोविंदांनी या ठिकाणी कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन करत दहीहंडी फोडली। मात्र या जल्लोषाचं खरं आकर्षण ठरलं ते अभिनेता रणबीर कपूर आणि युवा नेते आदित्य ठाकरे। दोघांनी मंचावर बसून दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद घेतला, तसंच मंचावरच प्रतिकात्मक हंडी फोडून उत्सवात रंगत आणली। या ठिकाणी शिवसेनेनं क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं। या सहभागी होणाऱ्या खेळाडूंना रणबीरनं शुभेच्छा दिल्या। बोरिवलीच्या देवीपाडा इथं तारामती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भव्य दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला। आमदार प्रकाश सुर्वे यांनी याचं आयोजन केलं होतं। दहीहंडी उत्सवाची सांगता करण्यात आली। मागोठाणच्या जय हनुमान मित्रमंडळानं ही हंडी फोडली। विविध सिनेकलावंतांची हजेरी हा या दहीहंडी उत्सवाच्या आकर्षणाचा बिंदू ठरला। दहीहंडी उत्सवात पुण्यामध्ये सैराट फेम आजची आणि परश्या अवतरले। वारजे येथे चिदानंद प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी उपस्थिती लावली। त्यावेळी गोविंदांचा उत्साह दुणावला।
रत्नागिरीतल्या गुहागर तालुक्यातल्या गिंवी गावामध्ये दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा होतो। नदीमध्ये दहीहंडी बांधली जाते आणि गावातले गोविंदा ही हंडी फोडण्यासाठी येतात। हंडी फोडताना जरी काही दुर्घटना घडली तरी या गोविंदांना लागत नाही, कारण ते पाण्यामध्ये पडतात। विशेष म्हणजे दरवर्षी हंडी उंच असते, मात्र यंदा सुप्रीम कोर्टाचे आदेश पाहून ही हंडी बांधण्यात आली होती। बदलापूर जवळच्या चोणगावात आदिवासींनी पारंपरिक पद्धतीने खांबाची दहीहंडी उभारून आपला उत्सव साजरा केला। यामध्ये मानवी मनोरे रचले जात नाहीत। 18 ते 20 फूट उंच सावरीच्या झाडावर हंडी बांधली जाते आणि ती हंडी खांबावर चढून फोडली जाते। मात्र हा खांब खूप निसरडा असतो, शिवाय त्या खांबावर पाणी टाकल्याने तो अजूनच निसरडा बनतो। त्यामुळे या खांबावर चढून हंडी फोडणं जिकिरीचं होऊन बसतं। अशात मोठी कसरत करून आदिवासी एक एक करून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। सोलापूर शहरातल्या विविध गोविंद मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं। दहीहंडी उत्सवात ते आदेशाचं पालन केलेलं पाहायला मिळालं। त्यानुसार 20 फुटांपर्यंतच्या दहीहंडी उभारून त्या फोडण्यात आल्या। सोलापुरातली दहीहंडी फोडण्याचा मान हा वडार समाजाला आहे। कायद्याच्या चौकटीत राहून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत सोलापूरकरांनी साजऱ्या केलेल्या दहीहंडी उत्सवाचं सर्व स्तरातून कौतुक केलं गेलं। मुंबईत मुलुंडमधल्या म्हाडा वसाहतीत भारत मित्र मंडळानं डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेतली। 101 हंड्या यावेळी फोडण्यात आल्या, मात्र कुठलीही भरघोस बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली नव्हती। विशेष म्हणजे कुठल्याही दहीहंडी पथकाला न बोलावता विभागातल्या नागरिकांनीच यामध्ये सहभाग घेतला। ठाण्यातल्या कळवा भागातल्या भोलेश्वर गोविंद पथकानं दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं औचित्य साधलं। स्त्री भ्रूण हत्या टाळा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। वर्तमानातली गोपिका जगेल तेव्हाच भविष्यातला गोविंद जन्माला येईल, यासाठी स्त्री भ्रूण हत्या टाळा हा संदेश घेऊन ते ठाणे आणि मुंबई शहरात जनजागृती करत फिरले। नागपुरातही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत दहीहंडी उत्सव साजरा केला गेला। आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर नागरिकही मोठ्या उत्साहाने उत्सवात सहभागी झाले होते। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशासह जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला। इस्कॉनच्या मंदिरात तर कृष्ण जन्मोत्सवाची विशेष शोभा पाहायला मिळाली। मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी निमित्तानं श्रीकृष्णाला सजवण्यात आलं होतं। सोबतच भजन कीर्तनही रंगलं होतं। दिल्लीतल्या इस्कॉन मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। श्रीकृष्णाच्या मूर्तीला आकर्षक वेशभूषेत सजवण्यात आलं होतं। सगळीकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होत असताना प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा वावर राहिलेली मथुरा नगरी यामध्ये कशी मागे राहील, तर मथुरेतही दरवर्षीप्रमाणे यंदा जन्माष्टमी मोठ्या भक्तिभावात साजरी केली गेली। दुसरीकडे अयोध्येतही कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। भक्तगणांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती। बांगलादेशची राजधानी ढाक्यातही कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। ढाक्यामध्ये राहणारे शेकडो हिंदू नागरिकांनी नटून थटून यामध्ये सहभाग घेतला। सजवलेल्या पालखीतून श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात आली। ढाक्यामध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुढल्या वर्षी दहीहंडीचा उत्सव स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच येणार आहे। 2017 मध्ये मंगळवारी 15 ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव असणार आहे। खगोल अभ्यासक दागरू सोमण यांनी याबाबतची माहिती दिली आहे। पुढल्या वर्षी सोमवारी 14 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती येते, तर मंगळवारी 15 ऑगस्टला दहीहंडी उत्सव येतोय। अर्थात स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्यानं पोलिसांवरच्या कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1000 गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे। या अंतर्गत आज अनेक बड्या उद्योजकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। सुपरस्टार अमिताभ बच्चन या बैठकीला उपस्थित होते। जल, जमीन, जंगल याबाबत शास्त्रीय आढावा घेतला जाईल आणि त्या अनुषंगानं विकास केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
रिक्षा टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। ओला आणि उबेर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला। ऑटो टॅक्सी चालकांनी आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने मांडाव्यात, त्यासाठी जनतेला वेठीस धरणं चुकीचं आहे। अशा प्रकारे संप केल्यास कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती MS सोनक यांच्या खंडपीठाने दिले। पुढल्या वर्षाच्या पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त केले जाणार आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे। सावित्री नदीवरचा पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आता कामाला लागलाय। राज्यातल्या जुन्या पुलांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्ती तसंच संस्थांची पुण्यात एक बैठक घेतली। येत्या 2 महिन्यामध्ये राज्यातल्या सर्व जुन्या पुलांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली। 15 दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे दिल्लीत या संदर्भात बैठक झाली होती। त्यामध्ये राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत उपस्थित होते। त्यात नाफेड मार्फत कांदा खरेदीचा निर्णय झाला होता, पण राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याबाबत सरकार किती गंभीर आहे ते कळतं असं पवार म्हणाले। कांद्याच्या दरावरून राज्य सरकारला घरचा आहेर मिळाला आहे। राज्यकर्त्यांचं प्रशासनावर नियंत्रणच नाहीये असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला लगावलाय। राज्य सरकारने कांदा खरेदीसाठी प्रस्ताव पाठवावा असं ठरलं, मात्र हा प्रस्ताव देखील अद्याप पाठवण्यात आलेला नाहीये आणि यावर राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये यंदा आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 65% पाऊस झालाय, पण गेल्या 22 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातल्या पिकांनी आता मान टाकायला सुरुवात केली आहे। आणखी 4 दिवसात जर पाऊस पडला नाही तर पिकं वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते। निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा हात काढून घेतल्यानं पिकांची वाढही खुंटली आहे। शिवाय कपाशीवर मावा, तुडतुडे, थ्रिप्स, सोयाबीनवर पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या चाफळ इथं भर दिवसा झालेल्या गोळीबारात विकास साळुंखे यांचा मृत्यू झालाय। विकास साळुंखे यांच्याकडे आठवडी बाजार शुल्क वसुलीचा ठेका होता। या आठवडी बाजारामध्ये दत्ता भाईंगडे बंदूक घेऊन दहशत माजवत होता आणि यावरून विकास साळुंखे यांचा दत्ता भाईंगडेशी वाद झाला। त्यात दत्ता भाईंगडेनं विकास साळुंखे यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्या, मात्र तिथे त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला। डोंबिवलीमध्ये महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका रुग्णाच्या मित्राने डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सुरक्षा रक्षकाला या मद्यपींनी बेदम मारहाण केली। मारहाण करणारे दादाजी पवार आणि दत्ता माळेकर हे रिक्षा चालक आहेत। यातल्या एकाला अटक करण्यात आली आहे। दोघेही रिक्षा चालक भाजपच्या रिक्षा युनियनचे सदस्य असून त्यातला एक युनियनचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे। मुतखड्याच्या शस्त्रक्रियेला गेले आणि किडनीच गमावून बसल्याची दयनीय गत झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या मेरा बुद्रुक इथले अशोक लिंबाजी डोंगरदिवे यांना मुतखड्याच्या आजारानं ते त्रस्त होते, म्हणून 2 जुलैला ते नूर रुग्णालयात भरती झाले। तिथे डॉक्टर MK गायकवाड यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, मात्र शस्त्रक्रियेत आपली किडनीच काढून घेतल्याचा आरोप अशोक डोंगरदिवे यांनी केलाय। त्या किडनी काढल्याची कल्पना आपण रुग्णाला दिलेली होती असा दावा शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा आहे। सरकार सर्वांना शिक्षण, सुरक्षित शिक्षण याच्या किती गप्पा मारत असल्या तरी ग्रामीण भागात शिक्षणाची ऐशी-तैशीच होत असल्याचं पुढे येते आणि त्याचाच एक उदाहरण म्हणजे औरंगाबाद तालुक्यातल्या भिंदोन गावची जिल्हा परिषद शाळा। भिंदोन जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली पडल्यानं विद्यार्थ्यांना अंगणामध्ये बसून शिक्षण घ्यावं लागतंय। या संदर्भातली माहिती शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली गेली, मात्र 15 ऑगस्टला घटना घडल्यापासून आतापर्यंत प्रशासनानं कुठलंही पाऊल उचललेलं नाही। मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचा करण्यावरून महापालिकेत राजकारण सुरू झाले। प्रत्येक राजकीय पक्ष या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करते, मात्र मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या 4 दशकांपासून सूर्यनमस्कार आणि योगाभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जात असून विशेष म्हणजे तो अभ्यासक्रमाचाच भाग आहे। सूर्यनमस्कार सक्तीच्या प्रस्तावाला मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी विरोध केला आहे।
वाई हत्याकांडातला क्रूरकर्मा संतोष पोळचे अनेक कारनामे समोर येत आहेत। आणखी 5 व्यक्तींच्या संशयित मृत्यूची कसून चौकशी पोलीस करतात। संतोष पोळबरोबर घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या तुषार जाधवच्या मृत्यूची चौकशी आता पोलीस करतात। दरम्यान पोलिसांनी पोळ मंगल जेधेकरचे दागिने धर्मपुरी पेठमधल्या सोना ज्वेलर्स अँड सेल्समधून हे सोनं 25 तोळे सोनं हस्तगत केले। कांदा उत्पादकांना देशोधडीला लावणारे सरकारच्या निषेधार्थ धुळे शहरात धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं मोफत कांदा वाटप करून आंदोलन करण्यात आलं। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड परिसरात सरकारचा निषेध करत नागरिकांना मोफत कांदे वाटले। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सोलापुरात ड्रायव्हरच्या संगनमतानं बेकायदेशीर पेट्रोल डिझेल विकणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षकांच्या विशेष चावीद्वारे ड्रायव्हर डिझेल पेट्रोल संबंधित विक्रेत्याला अत्यंत कमी दरात विकत होता। आणि आता पाहूया देश विदेशातल्या बातम्या झटपट। काश्मीरमधल्या मुलांच्या हाती दगड नव्हे तर संगणक देण्याची गरज असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलंय। काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी गृहमंत्र्यांनी राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्या। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजनाथ सिंग बोलत होते। 95% काश्मीरी जनता ही शांतताप्रिय असून काही 5% समाजकंटकांना शांतता बघवत नसल्याचं महबूबा मुफ्तींनी म्हटलंय। पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं 2002 गुजरात दंगलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलेलं आहे। हार्दिक पटेलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिठ्ठी पाठवून त्यामध्ये हा उल्लेख केला। दंगलीमध्ये पाटीदार समाजाच्या तरुणांचा वापर करण्यात आला आणि हे सारे तरुण कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगवत आहेत, असाही आरोप हार्दिक पटेलनं केला आहे। सरकारी यंत्रणेची अंत्ययात्रा निघाल्याची लाजिरवाणी घटना ओडिसामध्ये पाहायला मिळाली। ओडिसामधल्या कालहंडीमधल्या मेलघारा गावातले दाना मांझी त्यांची पत्नी क्षयरोगाची रुग्ण होते। उपचारासाठी ते तिला 60 किलोमीटर अंतरावरच्या भवानीपटना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले आणि तिथेच तिचा मृत्यू झाला। रुग्णालयानं दाना मांझी यांना तातडीनं तिचा मृतदेह घेऊन जायला सांगितलं, मात्र रुग्णालयानं साधी रुग्णवाहिकाही मांझी यांना दिली नाही। विमानात प्रवास करताना आता एअरप्लेन मोडवर जाण्याची गरज राहणार नाही। लवकरच विमानामध्ये इंटरनेट वापराची सुविधा सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब फक्त बॅगेत किंवा खिशात न ठेवता त्यांचा वापर करणं शक्य होणार आहे। नागरी उड्डाण विभागाचे सचिव RN चौबे यांनी विमानामध्ये वायफाय सुरू करण्यासंबंधी येत्या 10 दिवसात निर्णय होईल अशी माहिती दिली आहे। स्मृती इराणी यांना देखील सुरुवातीच्या दिवसांमध्ये अपयश पाहावं लागलं होतं। स्वतः स्मृती इराणी यांनी सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना आपल्याला नाकारण्यात आलेल्या नोकरीचा किस्सा सांगितला। स्मृती इराणी यांना जेट एअरवेजमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी अर्ज देखील केला होता, मात्र तुमचं व्यक्तिमत्व खास नसल्याचं सांगत त्यांना नोकरी नाकारण्यात आली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।